पत्नीचा पतीवर तेवढा विश्वास पाहिजे, पण पत्नी बी तेवढा लायकीना, पती बी तेवढा लायकीना पाहिजे बा. हो, काही इथला वायबार आहेत बायको राजेशने पण जागी ठेवस 8 वाजानी 11 पीसने उभा राजदारमा बहिणी सोन असा नीट जरी होईना कंबर मला दिली तर पाप लागत नाही मायच्यान कधी. पती तो परमेश्वर आहे, पण लायकीत असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल गलीमध्ये 4 आजीमाया बसल्या होत्या. त्यांना बघून तुकोबारायांना असं वाटलं या माझ्या मायेसारख्यात या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील. पण म्हातारीच्या मुखातून वाक्य निघालं, बैग मेल्यानं पूर्ण संसाराची राखरांगोळीच केली म्हणले. तुकोबाराय निघाले. आता तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. माझ्या तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, देवा साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद माझ्या तुकोबाराय सांगतात. खरं सांगू का, देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला, भक्तांना कळाला, महिन्याची वारी करून चालणाऱ्या वारकऱ्याला कळाला. हो, देवाचा दर्शनाचा आनंद वारकऱ्याला कळतो, भक्ताला कळतो, संतांना कळाला आणि गोपिकांना कळाला. क्योंकि भाई जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में, जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में, सब गोपिका दर्शन के लिए जाती है. तो गोपी भाव में यही बताते हैं, वो तेने वेदिये मन, तेने वेदिये मन, तेने वेदिये मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला गोपिकांनी देवाला बघितल्याच्या नंतर गोपी भाव सांगतात. त्यानं वेडच करून ठेवलं बाई सगळ्यांना. अजून एक पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर वर्णन करतो. तरुण भावांच्या मनामध्ये ते गाणं असू शकतं, पण आम्ही कथेमध्ये परिचय देताना सांगतो. हे हो कितना सोना तेनू, हो कितना प्यारा तेनू रब ने बनावा, के जी कर देख तारवा, हो दिल बिच शीशे जो बसावा, दिल बिच शीशे जो बसावा, जी कर देख तारवा, हो कितना सोना देनो. देवाच्या रूपाचा आनंद बर पंजाबी भक्त करत होता स्तुती देवाची. बाकी ना म्हणतच होते देव ना भक्त पंजाबी बी होतात त्या. अरे जातीपाती माझ्या देवाला काही मान्यच नाही. या माझा देव जातीपातीला महत्व देत नाही. तुमच्या अंतकरणात ना भाव काय, जातपेक्षा भाव महत्वाचा आहे देवाला, नाही का. अजून सांगू का, परिचयसाठी जातीपाती नाही. माझ्या देवाच्या गौडणी किती जातीच्या होत्या ऐका. हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसरणी, अशा बाजी जणी कविला गवडणी. मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसरणी, अशा बाजी जणी कविला गवडणी. एक मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसरणी, बाजी जणी
दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे जात होते, फिरून मागं पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागं पाहत होते. होता देवानं केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तर तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी रडता रडता सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का? आणि एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे, तर कोणासारखी? कन्या सासुऱ्याशी जाईल. एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे. तुकोबारायांनी प्रमाण सांगितलं, कन्या सासुऱ्याशी जाईल. आता हे कदाचित हे दुःख यांना कळतं, आपल्याला कळणार नाही. पोरीला माहेर सोडताना काय दुःख होतं ते फक्त पुरींना कळतं, मुलींना कळतं. पोरांना नाही कळणार, माणसांना नाही कळणार. काय ना, या माईला जन्माला येते मायबापांकडे, 20-22 वर्षाची झाल्याच्या नंतर लग्न केलं जातं. ज्या परिवाराला ती ओळखतही नाही, त्या परिवाराला आपलं मानून पूर्ण आयुष्य त्या परिवारात खर्च करते. त्या माहेर सोडणाऱ्या पोरीला विचारा, माहेर सोडणं किती अवघड असते. आपलं काय ना, आपण सख्या बहिणीच्या घरी गेलो का, एक मुक्काम झाला, दुसऱ्या मुक्कामाला जर बहिणीनं आग्रह केला, भाऊ आज ना दिन राहायचा रे, म्हणत येत नाही लागरायनं, तरी आपण पहिले सांगतो बहीण राहायचा तू, पण म्हणे गायकाने मन हात वैकच ती दूध दो देवाने मला आज घर जाणंच पडी. हा तू जर मरी घ्या ते काय दूध देवानं बंद करते का? पण बाण राहत आहे नुसता, बरोबर आहे की नाही? पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम सख्या बहिणीच्या घरी करत नाही. पण एवढी उदार अंतकरणाची महिला स्त्री असते, बहीण असते का ती एका परक्या परिवारात जाऊन आपला परिवार समजून सगळा संसार आपला म्हणून करते. एवढं उदार अंतकरणाच्या स्त्रिया असतात. ते त्यांना कळतं ते दुःख काय असतं. काय ना काही गोष्टी आपल्याला कळणार नाही. ते दुःख त्यांनाच कळतं. ते विंचू एखाद्याला चावल्याच्या नंतर दुःख वेदना फक्त त्या चावले ना त्यालाच माहितीये. हो, गुपचूप करणारा ते गण सांगतो, हो दे ना मग, सैन कर ना मग, इथलं तिथलं ना काय वय आता आहे तू जरा बेम काढली होती आता. माहेर सोडायचं दुःख काय असतं ते फक्त पोरींना कळतं. आणि अजून सांगू का, पोरींचं विशेष प्रेम माहेर मधल्या माय बाप बहीण भाऊ सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम ना बापावर असतं. जास्त प्रेम तुम्ही कोणावर करता? माया हो. विशेष प्रेम बापावर असतं पोरींचं. मान्य ना तुम्हाला? माय बापने जर भांडण बिवायला राहिले ना, तिसले पक्क समजे राहिना मन बापने चूक, मन मायने चूक नाही हो, असं मन बापने चूक आहे. तरी सुद्धा पोरी लढाई मोडान टाकले, मायला सांगते बस कर ना मम्मी तू काय, मन पप्पा मागे लाग जाते. 100% पोरी. हो, म्हणजे याच्यातून मला हेच सांगायचंय की पोरींचं विशेष प्रेम बापावर असतं. हे सिद्ध करण्यासाठी एक उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते. पोराला सांगते, बाळा जाय रे त्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातो पप्पाच्याकडे, पप्पाला सांगतो, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत काय बो मन बापनं काय जायला आहे ना. तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी जाते पप्पाच्या जवळ आणि पप्पाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही जेवायचं बेटा. का बरं काय झालं, तुम्हाला बरं नाही का वाटत, तुमचं डोकं दुखायलं का पप्पा, डोक्याला बाम लावून देऊ का? नाही ग बाई तसं काय नाही. मग चला लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा मी नाही जेवण करत, तू कर जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते. म्हणून तर तो कोबराई कन्या सांगतात, म्हणून तर कन्या सांगतात. बरोबर आहे ना? कन्या काही इतकी साधारण नाही का तू कोबराई उदाहरण म्हणून सांगते. अजून सांगतो, आपली पोरगी 100-150-200 किलोमीटर अंतरावर राहते, लग्न झालेलं आहे, विवाहिता. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे, पप्पांची तब्येत कशी आहे. तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहित नाही, लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, काकाई माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे. माय सांगते दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली. आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं गोळ्या औषधी घेतल्या, नाश्ता केला, तुझा बाप झोपला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो ताई
बापाच्या खाटेजवळ दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापा आजारी आहे. तो 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती दीदी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतःकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये दादा, मुलगा नाही ओळखू शकत. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगताय. आणि ती पोरगी मला हा अभंग आवर्जून घ्यावा वाटला. बऱ्याच वर्षाच्या नंतर मी यावर्षी घेतोय अभंग. त्याचं कारण असे माझा फेवरेट अभंग आहे, पण आज मला आवर्जून घ्यावा वाटला. त्याचं कारण असे की आज कानुबाई माताचा उत्सव आहे. आणि जर तुम्ही कानुबाई माताचा उत्सव साजरा करताय तर मला तुमच्या पाया पडून विनंती असेल, ज्या कानुबाई माताला तुम्ही आदिशक्तीचा अवतार समजून पूजताय ना, तर पोटी येणारी मुलगी सुद्धा आदिशक्तीचाच अवतार असतो. तिला पोटातल्या पोटात मारू नका. बऱ्याच मायांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. पोरगी एवढं विशेष रत्न नाही ना. कदाचित तुम्ही रामचरित मानस वाचलं असेल ना. बाबा लोक बसलेत, अनुभवी बाबा. जर वाचलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. पायी प्रवास करत असताना एका पिंड पर्वताच्या उंच शिखरावर चढत होते. आणि चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. स्वामी म्हणजे ब्रह्मचारी साधू न राहता त्यांनी आवाज दिला, ए भैया, अरे थोड़ी देर के लिए लड़की तेरे कंधे पर है, थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भाई जी, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या गोड माणसानं गोड उत्तर दिलं, बाबा ये जो बेटी है ये मेरे कंधे पर ही ठीक है. पुन्हा बाबांनी सांगितलं, अरे भैया, अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, तुला जड पडेल ती धरायला, थोडा वेळ माझ्याकडे दे ना. तू अशक्त आहेस, तुझ्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, थोडा वेळ माझ्याकडे दे. तेव्हा त्या माणसानं उत्तर दिलं, गुरुजी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो संन्यासी है. अरे तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्या लोकांना मुलगी कळते. आणि नाहीच असली, कमीत कमी मायेवर तरी प्रेम असलं पाहिजे, त्यांना मुलगी कळते. विठ्ठल विठ्ठल. मुलगी एवढं विशेष रत्न आहे, तरी काही लोकांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. आता मला तो वेळ जास्त घ्यायचा नाही, मी शॉर्टकट सांगणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही काय ऐकायला बसलेच असं. तुम्ही बाकीना असा विचार करा ना, कवय सर आहे बाई, बाकीना चिंतन ऐकायला बसलेत, बाकीना असं म्हणतो तुझे शेवट कवय आसाडे भाऊ. मला माहिती आहे ना, मी इथला हुशार आहे ना, मुद्दाना पत्त दाबी दरस. पहिला मग जर फेक दिलं तुम्ही ऐकीन घर नाही जातात. बाकी ना ते नुसतं खाल मांगाला रे या पावर रे म्हणजे आम्ही काय असं माहिले, तू कायच कर राय ना, मग आमल्या असं मस्त काय मसाला ना खावायला भेटे, तू पुरणपोळी दड काय दिली आधी. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवानी, मी विनोद करस कीर्तनमा, कीर्तनमा विनोद करस, फक्त विनोदनासाठी लोक येत साहेबी मला माहिती. विनोद कीर्तनमा कितला करा ना याला बी लिमिट रास, का करायला पाहिजे त्याला बी लिमिट शे. मी विषयाला अनुसरूनच विनोद करण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे ना, शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होती, फोत्र काहीच काम नाही रास, पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होती ते फोत्रास मात्र राहू देना पडतास. फोत्रान बाहेर निघणार म्हणजे खवटवा दाट शक्यता रास. मनीषीन विनोदाई फोत्रासारखं शे, पण फोत्र शे मनीषनी या शेंगदाणा सुरक्षित शेत आडे कीर्तन मनीषीन थोडं फिरायला सांगणं पडस मला. हरी विठ्ठल विठ्ठल.
कन्या जरी एवढी विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगीच नको. पोरगी का नको? काही काही लोकांनी देव बी सांग राहिना तुम्हाला काना देशनी देवीना उत्सव शे म्हणे मला बी हाजरी लावणे पडी म्हणे. हो जटे जटे देव येस ना तटे महादेव येस, जटे महादेव राहणार का तटे देवी येस. हो आणि जटे देवी तटे तो का बरी यावं नाही मेघरज. त्याला बी वाटच मी हाजरी लावायला पाहिजे गो. कोणता का रुपये ना तो हाजरी लाई ना छोटा मोठा रूप माका वय ना फक्त कोणी जागा सोडू नका म्हणजे वय घ्याय परीक्षा राजभर. हा देव तर किराणा चेक कर ना कितला मडका पक्का व्हायला तू असं बाकी ना पाणी बेस उठायला लाग्यात का देव समजी जाईल हलकय वय. मुलगी एवढं विशेष रत्न तरी लोकांना पोरगीच नकोय. का नकोय? काही काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून काही काही लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. पोटातल्या पोटात पोरी मारल्या कशासाठी? हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली. मी तर असं म्हणेन हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे. काही काही लोकेशनी तिथली चव घाल देणे. पोऱ्यावाला जर दकी घेत ना पोरले लगीन करणारास पण सरळ सांग देतात दखाबू आमले ते काय आव नाही तुमले पटस होईन ते करल्या मग. बर पोऱ्यावाला अभिमान देतात भेटतीत नाही मनीषे अहो इथला नालायक रास गाडीना पैसा भीती तिच्या आम्ही आता नाही सुटते मर जाय रे. अरे औषध पिन मर जा रे तू नुसता औषध करी बाजार भरावा. गरीबातला गरीब माणूस 200 रुपये रोजानं काम करणारा माणूस राग धरू नका. मला बोलणं जरा असं जडच आहे. मला बोलणं जडच आहे मला माहितीये पण जव लोगून मी उभाटी नाकलत नाही तव लोगून गागर बी पडत नाही. 200 रुपये रोजानं कामाला जाणारा माणूस तरी 20 रुपयाने विमल सहज काय इंटू की दिवस. बरोबर आहे ना? 200 रुपये रोज ते कामले जाणारा माणूस 20 रुपयाने विमल खायच नाही तू की दिवस. अरे 30-20 रुपयाने विमल जर तू कोरोना नावना 20 रुपये जमा करत महिना ना 600 रुपये व्हाय जातच. जन्माल उनी तर वय पाहिजे जर बारकायची की गेला तू कोरोना लगीन नाही बाहेर पण वैशने सुद्धा पैसा उरतील. लोकेशने वायबार धंदा धरले मापान काही नाही ना महाराज. आपल्या ऐपतीनुसार हुंडा लावला पाहिजे. हा आणि मागणारा जर उन्हाना पोरगा तोंडे काही जरी मागत सुईतडारे उठाटे उठरा भिकारी उठ रे तू आटे आतेच भीक माग राय ना पुढे काय बोंब पाडशी उडाडे. हा ऐपतीनुसार आपण लावायचा. मागायला लागणं का उठाडी तेव्हा ना त्याला. मागणाऱ्यांनी चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या पण हुंडा लावणाऱ्यांना सांगतो पोरीच्या मायबापांना हुंडा दिला पाहिजे आपल्या ऐपतीनुसार. हुंडा दिल्याच्या नंतर पोरीचं वजन राहतं. हा त्यांसाठी उदाहरण म्हणेशी दीपक दादा त्याच नगरमध्ये गेल्या कथा घ्यात आपला बहीण पाहुणा लायलेत ना. हा त्यामुळे आम्ही ताई सांगस तुन मुसळ फोडी हा लेवा देवाला हात मुकारा ना कथा दाजी कथा पटेल तुम्ही बी लिहिल नाही राहतात आम्ही बी बटन दाब देतो नको बाई असं नको बोलत जा. तुम्ही लिहिलेत म्हणजे ना आम्ही बी नाकारतच विठाल हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे याच्यावर बोलतोय. एक पोरगा पोरगी बघायला गेला. पोरगी बघितली आणि बघितल्याच्या नंतर नवरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली तिच्यासोबत लग्न करायचे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती तो म्हणतो 6 लाख रुपये. पोरगीचा बाप विचार करतो पोरगा इंजिनियर आहे सरकारी म्हणलं 6 लाख रुपये दिले असं समजा. आता 6 लाख रुपयात लग्नही ठरलं पण हा म्हणतो मला लग्न महापद्धतीत करायचं सुशिक्षित पद्धतीत. मग कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं. आता वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघांना बसवायचं होतं म्हणल्यावर त्यांनी बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगी बसली. आमच्या दीपक दादा साहेब सारखा बँडवाला होता चांगला जोरात वाजवणारा. आता त्यानं वाजवायला सुरुवात केली. बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्याचे सगळे मित्र नाचायला लागले जोरात नाचायला लागले. राव एवढे जोरात नाचत होते का नवरदेव इथला फॉर्म माही घ्या. नवरी पोरगी बाजूमात बसली होती. तिला म्हणे पाय ना पट्ट्यानं कशी कमावली या किती पोरं नाचतायत. ती म्हणे हा ना माय खरं आहे ना. म्हणे पाय तर करी म्हणे हा ना माय म्हणे देखते करी
पोर म्हणे अहो 150 ना दिकी ना नाव असं आवराव नाही म्हणे. धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढा पोरी कस काय नाची राहिला. तो म्हणे काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे काय काय नाही म्हणे कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाहिजे का गुत्तच म्हणे त्यांनी तात्यालाच ना माहीत म्हणता आम्हाला गलंगीना पोरी नाही तू इथला वायबार तुमनाकडे नाही ती पद्धत जानगर ना पोका त्यांगर ना जुवा दीपक दादा साहेब माझ्यापेक्षा या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त अनुभव असेल. माझा एक मित्र आहे दोंडाईच्या मध्ये डीजे वाला सोनू दादा. मी त्याच्याकडे बसलो होतो वृंदावन वरनं आलो. आता आल्याच्या नंतर म्हणे तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आले म्हणले महाराज या घरी चहाला बसलेलो चहा घेतोय तोपर्यंत एक नवरदेव डीजे ठरावलो ना. त्या भाऊनं गावनं नाव विचारली ना आणि मग आमना सोनू दादा सांगा म्हणे भाऊ पैसा कितला लिसू आणि तू कितला दिशी यानापेक्षा पहिले आई ठरायली डीजे कितला वाजायला कोण वाजनाशे म्हणता काय रे सोनू भाऊ पहिले पैसा ठराव ना आई कितला वाजायला कोण वाजाना नाही म्हणे महाराज काय काय गावेस ना पोरे इथला नीत राहता म्हणे 2-2 3-3 वाजायला बंद करू देतात नाही म्हणता असं आहे का. नवरदेव म्हणे भाऊ सोनू दादा अजिबात टेन्शन लिहू नको म्हणे मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे त्यासाठी एकदम जर चढी घे ना त्या जनरेटर ना आवाजवर बी कुत्तच म्हणे तू डीजे बंद का करलेत नाही तुम्हाकडे नाहीत ना असा हा गावकरात 2 नागिन डान्स वाला राहत एक असा करणार आणि एक असा करणार उभा लगीन वय जायलो ते बरं आहे कुवारा नका नाच जर मायने चांगला आली भेटी राहिल्यात नाही रे वो नागिन डान्स वाला सो बोलता सत असू बर पहिलेच पोरी कमी पोरे जास्त आहेत 100 पोरेच ना मागे फक्त 70% पोरी 30% पोरेचले पोरीच ना टाया निशी असाच बाकी नाचे गडवर दाडणार तर लंबूट शीश पोरगी हुशार होती धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचताय तो म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे कसं काय कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्या पोर हुशार होती धनी म्हणे काय या 20 रुपया मान 50 रुपया मा इथला कुदाड राहणार उन्हाळा मा म्हणे हा आई उंताना इथला कुदाड राहणार म्हणे हा मग मन बापने 6 लाख रुपया दिलेत मी कितली गोमाल हुंडा देणारे नाही देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटत द्यावी बरोबर आहे ना हो फक्त हुंडाला घाबरून काही काही मायबापांनी पोरी पोटातल्या पोटात मारल्या. पण तुम्हाला सांगतो पोरगी एवढं विशेष रत नाही का एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जोडू द्या प्रसंग घ्या डोळ्याच्या पुढे पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहे हळदीचा प्रसंग आहे हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील यातील लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तशा वातावरणामध्ये एखाद्या नवरीच्या बापाला एखाद्या माणसानं सांगावं आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडतीये ती वस्तू तुम्ही जाऊन घेऊन या. आता घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. रडणाऱ्या पत्नीकडे गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला का ग काय झालं काऊन रडतीया काय नाही होधनी हे वेडी बोल ना का रडतीया नाही होधनी अगं तू रडतीया नाही होधनी अगं बोल ना का रडते मी तुझा पती आहे तुला मंडपात कोणी काही बोलले का तुझा कोणी अपमान केला का नाही हो धनी मग तू का रडतेस धनी खरं सांगू का दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो तिच्या जवळ जा तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. दादा तो नवरीचा बाप रडत होता आणि त्याच्या पत्नीला सांगत होता म्हणजे नवरीच्या माईला सांगत होता वेडी तू माय आहेस तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते मला नाही रडता येणार का जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला मला नाही रडता येणार. दोघांचा संवाद चाललेला हळदीची रात्र दोघांनी हो रडून रात्र काढलेली आहे पूर्ण रात्र रडले येतात. सकाळी स्नान केलं नवरीचा बाप ओट्यावर उभा आहे सकाळी कुणीतरी नवीन व्यक्ती घराच्या समोरून जातोय आणि त्या व्यक्तीनं नवरीच्या बापाला प्रश्न केला का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी हो. तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे पण अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा
अरे मी माझं स्वतःच काडीच कापतोय पर त्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही. या अशा परिवारात मी माझी मुलगी देतोय. दादा बँक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर स्लीप भरायची असेल ना, पेन असतो ना, पेन, त्या पेनाला सुद्धा दोरीनं बांधून ठेवलेला असतो. 5 रुपयाचा पेन सुद्धा मोकळा सोडत नाही, न जाणो कोणी उचलून घेऊन जाईल. एवढाही लोकांवर विश्वास नाही. पण मायबाप काय उदार अंतकरणाचे असतात. लहानाची मोठी करतात, जन्माला आल्याच्या नंतर पासून सांभाळतात तर शेवट 18, 20, 22 वर्षाची होईपर्यंत सांभाळतात. आणि कोणीतरी परका पोऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पोराच्या स्वाधीन पोरीला करतात. त्या मायबापांचं काय उदार अंतकरण असेल नाही का? हो महाराज, लग्न संबंध आटोपले, इथं प्रसंग आहे तो बिदाईचा. लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे बिदाईचा. पोरगीला सासरी जायचंय, सासरी जायचंय. अगोदर जाऊन ती मायच्या गड्याला मिठी मारते. माईला सांगते, आई बघा बर का, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. माय बनून आपल्याला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी. पण आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझा पप्पा जर तुझ्यावर रागवला, माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग. माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. दादा ती माय सांगते, बेटा तू सांगते तसं ऐकते, पण ऐकणारे की जाते ना, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी आहे. बहिणीच्याकडे जाते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते. आणि बहिणीच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी. जर का तुझी आठवण आली ना बाई, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी. कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं, रस्त्यावर मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा. भावाच्याकडे जाते, भावाच्या गड्याला मिठी मारते. भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलंय ना बाई, तू मला मारलंय ना, मी त्या क्षणी विसरलो. ताई तू मला मारलंय ना, मी त्या क्षणी विसरलोय. तर ताई मला रडायला एवढ्यासाठी येते का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. ताई का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा मायला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं, अंतिम शिखर आहे बापाचं. बापाच्या गड्याला मिठी मारते. बापाच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बापाला सांगते, पप्पा मी तुमच्या पाया पडते, पण एक विनंती असेल तुम्हाला. काय रे बेटा? पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण मी नसल्यावर तुम्हाला कोण समजवणार आहे? पप्पा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर. तुम्ही रागवल्याच्या नंतर माझी माई 2-2 दिवस जेवत नाही. हो नका रागवत जाऊ तिच्यावर. पप्पा मी तुमच्या पाया पडते. जोपर्यंत मी होती तोपर्यंत तिला समजवायची, आता कोण समजवणार आहे? बाप पुरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच, पण याच्या पुढे आता चुकणार नाही. पण लेकी ऐक ना, दिल्या घरी सुखीला, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्या तुझी मान खालती जाईल, माझी मान खालती जाईल. असं कोणतंच काम करू नको. सगळ्यांना भेटलं गेलं. बैलगाडी उभी होती, बैलगाडीमध्ये पोरगी बसली आणि बसल्याच्या नंतर गाडी मार्गस्थ होते. पण पोरगी मागे फिरून फिरून बघत होती आणि एकच सांगत होती, ते माझं माहेर. दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. फिरून फिरून बघत होती, एकच सांगत होती, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा. Yeah.
11. 9 ते 11 कीर्तनाचा टायमिंग आहे. मला माहिती आहे. तुम्ही बी कामधंदा ना लोकेश येतच लगेच जाई विठ्ठल करीन सुट्टा कर दे. चालेल ना? आवरून आते 11 वाजे जायला काय करू? सगळ्यांनी 2 मिनिटासाठी भजन गायचं तर पुढे आपण पुढे काय करा ना. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन गायचंय. हरी बार